25 नोव्हेंबर 2014चा तो दिवस होता. 21 वर्षाची सुमन तिचं लग्न करून सासरी आलेली होती. आज पहिलाच दिवस सासरी आल्यानंतर काही वेळ घालवला. संध्याकाळचे 11 वाजले. 11 वाजल्यानंतर तिचा पती तिच्यासोबत आज पहिली रात्र करणार होता. रूममध्ये जाऊन बसली. रूममध्ये तिची सासू, तिची नणंद आली. तिला सांगत होती की काही अडचण नाही, शांत घे, काही होत नसतं. आता हे सगळं ऐकून ती थोडी नर्वस झाली. पण ज्या वेळेला तिचा पती गोलू नावाचा त्या ठिकाणी आला, त्यावेळेला त्याने तिच्यासोबत थोडं बोलला. बोलून झाल्यानंतर तिच्यासोबत संबंध करायला चालू केले. आता ही महिला त्याच दिवशी तिने जे करायचं होतं ते करू दिलं. पण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर बॅग भरली. आईला फोन केला. आईला म्हटली की मी इथं राहू शकत नाही कसलीच. तू जर मला न्यायला नाही आली तर माझी बॉडी तुला न्यावं लागेल इथून. आता त्यावेळेला तिची आई तिच्या भावाला पाठवून देते. तिचा भाव येतो सुमनचा आणि तिला घेऊन जातो. आता ती तर निघून गेली लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी. समाजामध्ये चर्चा चालू झाली. गोलूबद्दल बदनामी चालू झाली. पण हा गोलू एका मोठ्या कुटुंबातील एका श्रीमंत घरातील व्यक्ती होता. त्यामुळे लोकांची कोणाची हिंमत झाली नाही की त्याच्याबद्दल असं काय वाईट बोलावं. त्यामुळे पोरीवरतीच आळ ढकलून दिला. काही लोक म्हणायला लागली की ही पोरगीच जरा बाहेर कुठं तर चालू असेल त्यामुळे निघून गेली. यामध्ये गोलूचा काही दोष नाही. आता 4-5 महिने निघून गेल्यानंतर गोलूसाठी त्याच्या नातेवाईकांनी अजून एक पोरगी बघितली. नातेवाईक त्याचे श्रीमंत, गोलू पण श्रीमंत होता. त्यामुळे सहजपणे एका गरिबाची पोरगी त्याला दिली. त्यावेळेला ती पोरगी पण तसंच. लग्न झालं. पहिले दिवस तिनं कसं तर सहन केलं आणि तिथून दुसऱ्या दिवशी निघून गेली. आता थोडं थोडं गोलूला लोक विचारायला लागली होती काय होत होतं. पण गोलू काय सांगत नव्हता. गोलू गावामध्ये दहशत पसरवून ठेवलेला पोरगा होता. लहानपणीपासून त्याच्या आईवडिलांनी त्याला लाडाकोडात वाढवलेलं. एकटा होता, भरपूर जमीन. त्यामुळे त्याला कोणी नादी लागत नव्हतं ना त्याच्या आसपास कोणी भटकत होतं. तरी पण गाववाल्यांनी, त्याच्या नातेवाईकांनी, त्याच्या घरच्यांनी समजून घेतलं की चला पोरीतच काहीतरी दोष असेल, आजकालचा समाज जरा बिघडलेला आहे असं म्हणून अजून 5-6 महिन्यानंतर त्याचं एक लग्न लावून दिलं. तिसऱ्या लग्नात पण तसंच. नवरी आली, एक दिवस राहिली, दुसऱ्या दिवशी निघून गेली. असं काही समजत नव्हतं की त्याच्या घरच्याला काय होतंय त्या रूममध्ये. नेमकं का पोरी निघून जातात पहिल्याच रात्री. तर नेमकं काय होत होतं मित्रांनो याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 1989 पासून होते. रामपाल नावाचा जमीनदार उत्तर प्रदेशमध्ये एका छोट्याशा गावामध्ये राहणारा, याच्या घरी एका पोराचा जन्म होतो. त्याचं नाव गोलू ठेवण्यात येतं. जवळजवळ 30-40 बिघे जमीन असलेली हा गोलू आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर ही माझ्या अंदाजाने 21-22 एकर जमीन येते. उत्तर प्रदेशमध्ये छोटे छोटे प्लॉट असतात. अर्धा गुंठ, 1 गुंठ, 2 गुंठ, 5 गुंठ असे. त्यामुळे ही जमीन त्याच्यासाठी लय होती. 2 एकराच्या वर तिकडं कोणाला जमीनच नाही. आता ज्या वेळेला गोलूचा जन्म झाला, श्रीमंत सगळे नातेवाईक, गोलूचे वडील, सगळ्या गावामध्ये हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आता एवढी श्रीमंती, एवढा पोरगा लाडाचा. त्यामुळे हा हळूहळू जसा मोठा होईल तसा बिघडतच गेला. पहिल्यापासून शाळेतल्या पोरांसोबत भांडणं करणे. ज्या वेळेला भांडण होईल ती पोरं घरी सांगतील त्यावेळेला त्यांच्या घरच्याची हिंमत नव्हती की गोलूच्या घरी जाऊन काय बोलावं. जर बोलवलो तर ते आपल्याला नंतर उचल देणार नाहीत, उधार पैसे देणार नाहीत. त्यामुळे शांत बसा म्हणायची. त्यामुळे या गोलूची हिंमत अजूनच वाढत जात होती. तो अजूनच तमाशा करायचा, जास्त कालवा करायचा. संपूर्ण गावामध्ये याची दहशत पसरली होती. आता गोलू 9वी ते 10वीला गेला होता. त्यावेळेला त्या गोलूने त्याच्याच वर्गामध्ये शिकणाऱ्या एका पोरीला प्रपोज केलं आणि नाही म्हटल्यावर तिला बेदम मारहाण करून तिला संपवलं होतं. पण कोणाची हिंमत होती याला काही बोलण्याची किंवा याच्या विरोधात केस करण्याची. ती केस तर दबून गेली. गोलू आता हे बघून एवढा बिघडला होता. दारू प्यायला लागला, सिगरेट ओढायला लागला. जे नाही ते नशा करायचा, भांडणं करायचा, दादागिरी करायचा. हे सगळं सहन करत होते गावकरी. पण आता गोलू वय वाढेल तसं जास्तच तमाशा करायला लागला. काही दिवसानंतर त्याचं 21 वर्ष, 22 वर्ष वय झालं. गावातल्या लोकांनी त्याच्या आईवडिलांना सजेशन दिलं की तुम्ही गोलूचं लग्न करून टाका. लग्न केलं तर हा सुधरेल असं वाटतंय आम्हाला. आता गोलूचे वडील म्हणले हे पण बरोबरच आहे. हा तर काय आमच्या आता कंट्रोलमध्ये नाहीच. आता जर याला आपण नाही सुधरावलं तर याचं आयुष्य बर्बाद होईल ते होईल. पूर्ण गाववाल्यांचं हा आयुष्य बर्बाद करून टाकेल. त्यामुळे गोलूच्या घरच्यांनी त्याच्यासाठी स्थळ बघायला चालू केलं. शेजारच्याच गावात राहणारी सुमन,
आता ज्या वेळेला स्थळ शोधायला चालू होतं त्यावेळेला शेजारच्या गावातील एका श्रीमंत घरची पोरगी, ती पण सुमन 21 वर्षाची, हिचं स्थळ या गोलूसाठी आलं. ज्या वेळेला स्थळ आलं ते गोलूचे आईवडील म्हणले की आम्ही येऊन बघतो पोरीला, जर चांगली असेल तर आपण पुढे बोलणं करू. गोलूला घेऊन त्याचे आईवडील त्या ठिकाणी गेले. सुमनला ज्या वेळेला हा गोलू बघतो त्यावेळेला दिसायला चेहरापट्टीने सुंदर असलेली ही सुमन त्याला आवडते. त्या दोघांमध्ये होकार होतो. काही दिवसात लग्न लावून देण्यात येतं. या सुमनला गोलू लग्न करून घरी घेऊन येतो. सुमनच्या घरी ज्या वेळेला येतो त्यावेळेला सुमन घरी होती निवांत. लग्न झालं, विधी वगैरे अजून उरकले नव्हते. याची रोजची सवय हिंडायला जाणे, हुंडारकी करणे, फिरणे, इकडे तिकडे जाणे, याच्या नादात तो निघून गेला. सुमन अजूनपर्यंत कोणाला ओळखत नव्हती. या गोलूच्या विश्वासावर आलेली सुमन आता थोडी कावरी-बावरी होत होती. कोणाला ओळखत नसल्यामुळे काय बोलावं कोणाला. त्यावेळेला या गोलूची चुलती त्याला शोधत शोधत गावात गेली आणि म्हटली की तुझी नवीन पत्नी, तू इथे फिरतोय असं करू नको, जा घरी तिच्यापाशी थांब, जे करायचं ते कर. गोलूला इशारा समजला. गोलू घरी आला. घरी आल्यानंतर रात्रीचे 9-10 वाजलेले असतील. सुमनला रूममध्ये बोलवलं आणि त्यावेळेला गप्पा मारल्या आणि सुमनसोबत ते कृत्य करायला लागला, जे की करायचं होतं. पण एवढ्या जनावरासारखं करायला लागला की ती सुमनला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी सुमनने तिच्या आईला फोन लावला, भावाला बोलवून घेतले आणि त्याच्यासोबत निघून गेली. आता आई-वडिलांनी तर विचारलं काय झालं काय झालं, पण तो काय बोलायला तयारच नाही. आणि त्याच्या ज्या परिस्थितीमुळे आसपासची लोकं पण त्याला विचारू शकत नव्हती. सगळ्यांनी दोष त्या पोरीवरच टाकून दिला. बरं जाऊ द्या म्हणली. 5-6 महिन्यानंतर पुन्हा तसंच एका महिलेसोबत त्याचं लग्न लावून दिलं. गरीब घरची पोरगी होती. आता ही श्रीमंत घरची तर कोण देणार नव्हतं डबल लग्न करण्यासाठी. त्यामुळे लग्न लावून दिलं, झालं. आणि तसंच पहिल्या रात्र झाल्यानंतर सकाळी उठून गेली. दुसऱ्या वेळेला तसं, तिसऱ्या वेळेला तसं, चौथ्या वेळेला तसं. आता या गोलूची समाजामध्ये इज्जत गेली होती. त्याला कोण मान देत नव्हतं, सन्मान देत नव्हतं. सगळे त्याला अशा वाईट नजरेने बघायचे. त्याच्या घरच्यांसोबत त्याचं बोलणं चालणं बंद झालं. त्याची जी सगळी दादागिरी होती ती निघून गेलेली होती. आता हा गोलू भाकर खाण्यासाठी सुद्धा लाजायला लागला होता घरी. त्याला कोण भाकरसुद्धा देत नव्हतं ना पाणी देत नव्हतं. हाताने घ्यायचं, हाताने खायचं. त्याची एवढी परिस्थिती बेकार झाली होती की त्याला काही समजत नव्हतं. आता हळूहळू त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, माझं तर काही इथं निभावं लागणार नाही. त्याने खूप प्रयत्न केले, पण आता गावामध्ये इज्जत नव्हती ना घरामध्ये इज्जत होती. कुठं जायचा बाहेर, घरी यायचा तर त्याला कोणी विचारत नव्हतं. आता हे सगळं करत असताना गोलूला भरपूर टाईम झाला होता, 1-1.5 वर्ष. त्यामुळे गोलू ह्या सगळ्याला कंटाळला आणि म्हटला की बास, मी निघून जातो आता इथनं. या गोलूने त्याची बॅग भरली आणि डायरेक्ट मध्य प्रदेश गाठलं. मध्य प्रदेशमधील इंदोर शहरामध्ये हा गोलू त्या ठिकाणी पोहोचला. आता या ठिकाणी तर आला, पण पैसा नाही खिशात, खायचं राहायचं कुठं. त्यामुळे या गोलूने तिथं काम करण्यासाठी एक लेबर चौक असतो, त्या लेबर चौकवरती जाऊन उभं राहिला. कोणीतरी येईल आणि काम करण्यासाठी घेऊन जाईल. याने कधी आयुष्यात काम केलं नव्हतं, त्याला जमणार तर काय होतं, पण तो सहजासहजी जाऊन उभा राहिला. यायचे सगळे नवीन असल्यामुळे गोलू कोण आता त्या ठिकाणी हा गोलू नवीन होता. जे लोक यायचे ते जुन्या लेबरला घेऊन जायचे. त्यांच्या हातात खोऱ्या पाटी सगळं होतं, त्यामुळे त्यांना घेऊन जायचे. गोलूला कोण घेऊन जायना. 11 वाजल्या, 11:30 वाजल्या तरी कोणच येईना तिथं गोलूला घेण्यासाठी. पण एक 40 वर्षाची महिला स्कूटरवरती आली. थोडी परेशान होती. तिच्या चेहऱ्यावरची परेशानी गोलू बघत होता, त्याला दिसत होतं. पण त्याचा जो अनुभव होता पहिला, त्यामुळे तो शांत बसला, खाली मान करून बसला. त्या ठिकाणी महिला गोलूच्या पुढे येऊन स्कूटर थांबवते आणि म्हणते की लेबर चौकावरती काम करण्यासाठी आलाय ना. गोलू म्हटला हो. ती महिला म्हणली मग माझंही काम आहे, तू येणार आहे का? जे काय पेमेंट होईल ते मी तुला देऊन टाकेन. गोलूला पण आता हेच पाहिजे होतं, काम पाहिजे होतं. गोलू म्हणला ठीक आहे. 40 वर्ष वय असलेली रंजना, विधवा महिला, या गोलूला घेऊन जाते. त्यावेळेला त्याला पूर्ण काम समजावून सांगते. गाईची शेण काढायची, यांना वैरण टाकायची, परत थोडं घरातली साफसफाई करायची, अशी कामं समजावून दिल्यानंतर ती महिला 2 दिवस त्याला काम करायला होते. गोलूला थोडंफार आता शेतातलं कामं जमत असल्यामुळे त्यानं ही केलं होतं. त्या महिलेला, रंजनाला, याचं काम पूर्णपणे भारी वाटलं होतं. ती त्याला काय म्हणते की तू आता माझ्या इथंच राहा, माझ्या इथंच तू राहा, तुला पगार देईल महिन्याच्या महिन्याला, तू हे काम करायचं माझ्यासाठी. गोलूला पण तेवढंच पाहिजे होतं. परमनंट काम मिळालं, राहायसाठी सोय झाली, खायची प्यायची सोय झाली. गोलू त्या ठिकाणी राहून काम करायला लागला. दिवसामागे दिवस जात होते. 2-3 महिन्यानंतर ही महिला जी रंजना आहे ती तिच्या पतीच्या आठवणीत रडत होती.
तिचं भरपूर दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं. पण तिचा पती ज्या वेळेला 30 वर्षाचा होता आणि ही रंजना 30 वर्षाची होती, त्यावेळेला तिचा पती वारला होता, विधवा झाली होती. जवळजवळ 10 वर्षे झाली होती हिला विधवा होऊन. एकटीच राहत होती, हैराण परेशान होती, पण काही करू शकत नव्हती. आता हिला काम करण्यासाठी एक व्यक्ती तर मिळाली होती, पण तिची जी शरीराची गरज आहे ते भागवण्यासाठी कोणी नव्हतं. मनातल्या मनात तिला खात जायची ती गोष्ट की माझ्यासोबत का नाही कोण, म्हणून विचार करायची. पण एक दिवशी असंच या गोलूला अंघोळ करताना बघितलं तिनं. ज्यावेळेला गोलूने अंडरवेअर बदलण्यासाठी त्याची जी अंडरवेअर काढली, त्यावेळेला त्याचं जे हत्यार बघितलं ते बघून या महिलेने डोक्यालाच हात लावला. ती म्हटली की मी एवढे दिवस जे शोधते ते तर आपल्या घरातच आहे आणि मी वेड्यासारखी बाहेर शोधते. आता ज्या वेळेला गोलू दिवसभराची कामं करून संध्याकाळी रूममध्ये बसला, जेवण करून झोपी गेला, कंटाळलेला होता जास्त, रूमची कडी लावली नाही. त्यावेळेला ही रंजना उठली, दरवाजा उघडला आणि त्या गोलूपाशी जाऊन बसली. ज्या वेळेला ती दरवाजा उघडून रूममध्ये गेली त्यावेळेला गोलू झोपलेला होता. त्याला उठवलं आणि त्याच्यासोबत थोडं बोलायला लागली. आता गोलूसोबत बोलायला लागली म्हटल्यानंतर गोलूने थोडा दपकला, म्हणला की काय झालं बोला की. त्यावेळेला ती म्हटली की हे बघ, मी विधवा होऊन मला 10 वर्ष झालं, मी अजूनपर्यंत कोणासोबत केलं नाही, मला तुझ्यासोबत करायची इच्छा झाली. त्यावेळेला गोलूने पूर्ण गोष्ट सांगितली. त्यावेळेला त्याने सांगितलं आणि ते कारण पण सांगितलं की का त्याच्या बायका पळून जात होत्या. तो म्हटला की हे बघा, माझं जे आहे ते प्रमाणापेक्षा मोठं आहे, त्यामुळे मी 3-4 लग्न केली पण एकही महिला टिकली नाही. निघून जायच्या पहिल्याच दिवशी ती रंजना म्हणली मला पण हेच पाहिजे, तू नको टेन्शन घेऊ, मी तुझ्यासोबत चांगल्या प्रकारे राहील. त्यावेळेला या दोघांमध्ये संबंध चालू झाले. 5-6 महिने गेल्यानंतर रंजनाने तिच्यासोबत लग्न केलं. 1-1.5 वर्षानंतर या दोघांना मुलगा झाला. या दोघांना मुलगा झाल्यानंतर आता हा जो दोघांचा संसार तर चांगला चालू होता. रंजनाला पती भेटला, गोलूला पत्नी भेटली, जे हवं होतं तेच झालं. आता या दोघांचा मुलगा 1-2 वर्षाचा झालेला होता. यावेळेला गोलूला त्याच्या घराची आठवण यायला लागते. गोलू काय म्हणतो की माझं असं या ठिकाणी घर आहे, आपण त्या ठिकाणी एकदा जाऊन येऊ. रंजनापाशी 4 चाकी गाडी होती. 4 चाकी गाडी घेतली, त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग करत करत ती त्या ठिकाणी गावात गेली. ज्या वेळेला गोलू त्याच्या आईवडिलाला बघतो, थकलेले आईवडील, त्यांना बघून म्हणतो की नमस्कार. त्यावेळेला त्याला वाईट वाटते आणि त्याला त्याची चूक समजते आणि तो त्या ठिकाणी जाऊन म्हणतो की ही माझी पत्नी रंजना, ही माझा मुलगा. त्यावेळेला त्यांना विश्वास बसत नाही की याच्या 4 पत्नी पळून गेल्या आणि याला कशी काय पत्नी राहू शकते आणि हे कसं काय एवढं मोठं मूल असू शकतं. पण तो पूर्ण गोष्ट समजावून सांगतो. त्यावेळेला त्यांना विश्वास पटतो. आता ज्या गावामध्ये हा नाईलाजाने बाहेर निघालेला होता त्याच गावामध्ये ताटमान करून फिरत होता. पहिल्यापासून संपत्ती होती पण इज्जत नव्हती, आता इज्जत पण होती. एका श्रीमंत घरातल्या महिलेशी लग्न केलं होतं. तर मित्रांनो, याचं सांगण्याचं गुड, आता गोलू त्याच्या आईवडिलाला घेऊन पुन्हा इंदोरमध्ये आला आणि त्या ठिकाणीच राहू लागला. चांगल्या प्रकारे हे कुटुंब आता इंदोरमध्ये वास्तव्यास आहे. तर मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते, आपल्यासाठी जे आहे ते नक्की मिळणार. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक नक्की, चॅनल सबस्क्राईब पण नक्की करा. तर चला भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये.